नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. या चॅनलचं नाव आहे गायपण.com. मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्टार्ट करताना आपण आलो आहोत कोकणामध्ये. कोकणामध्ये आहे नमनाचा कार्यक्रम आहे, की कोकणची कला म्हटली जाते. ह्याचा कार्यक्रम आणि माऊली कला मंच गेली 2 वर्षानंतर हा पहिलाच प्रयोग आहे. आणि जो पावसमधील शापूचे तळे म्हणून गाव आहे, या गावामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तर आपण आजचा हा प्रवास आहे हा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. ट्रेनचा प्रवास आहे. तुतारी एक्सप्रेसने आपण सगळे गावी चाललो. इथे लाईन लावली होती आपण. तर चला कशा प्रकारे प्रवास होतोय हा पाहूया. तर तुम्ही मित्रांनो पाहताय आपले सगळे कलाकार जे आहेत हे टाइमपाससाठी लुडो खेळत आहेत. तुम्ही बघू शकता हे सगळे सर्वेश आहे, पूनम आहे, स्वतः कल्पेश ओरपे, त्यानंतर कैलास आहे, त्यानंतर आपली राधा ही सुद्धा आहे. अशा प्रकारे हा विरंगुळा चालू आणि खूप गर्दी होती ट्रेनला. त्यामुळे आम्ही लाईन लावली होती. 4 वाजता लाईन कल्पेशने लावली होती. आणि तरीसुद्धा बरेचसे आपले कलाकार जे आहेत ते सगळे बसले होते. काही टेन्शन नाही. इकडे तुम्ही बघा अजय यांचं पाठांतर चालू आहे. अजय, विजय, सोनाली आहे, त्यानंतर इकडे मानसी आहे. सगळे जवळपास आपण 20 लोक ट्रेनने आलो आहे. बाकीचे आधीच गेलेले आहेत. कोणी पाठवून सकाळच्या ट्रेनने येणार आहेत. आपला चंदू सक्का बंधू या स्टेशनला आपण उतरणार आहोत. आणि इथून मग आपण पुढे शापूचे तळे जे आहे तिथे आपण जाणार आहोत. तुम्ही बघताय कोकणातली सकाळ, सुंदर असं वातावरण. आणि या वातावरणामध्ये असं छान असं हे मंदिर आणि खूप छान असं कोकण आपलं आहे. आणि हे आहे रत्नागिरी स्टेशन. इथे आता आपण उतरतोय. ते उतरून नंतर आपल्यासाठी गाडी येणार आहे. त्या गाडीने आपण त्या शापूचे तळे जे आहे तिथे जाणार आहोत. ब्लॉग येईल काय? येईल मान झाल्याच्या नंतर येणार असेल ना तर तू तुझ्या ब्लॉग गाईज अँड बॉईज, सेनापती पण आले. ही आमची राजकुमारी आणि हे अवधसा. हम अभी सीधे प्रयागराज से पाप धो के आ रहे. अभी फिर से थोड़ा सा वाढ़ेंगे और हम नमन करेंगे. नमन करेंगे. हवन करेंगे. तर हे आहे रत्नागिरी स्टेशनचा बाहेरचा परिसर. मित्रांनो, मुंबईवरून आपले जे कलाकार आलेले आहेत या कलाकारांसाठी खास आपल्या आयोजकांनी व्हॅनिटी व्हॅन पाठवलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि खूप अशी सुविधा या गाडीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता. या गाडीमध्ये बसताना तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला असं हलो डोलो वाटतं. बघू शकता ही व्हॅनिटी खास या सगळ्या मुंबईचे कलाकार आलेत. एअरपोर्टला गाडी ही राहायला एअरपोर्टला तुम्ही बघू शकता. या गाडीने आमचे अवयव जे आहेत ते खूप स्ट्रॉंग बनतात. असे दनादन आमचा वॉर्मअप होतो. आणि वॉर्मअपच्या नंतर जो आमचा जोश वाढतो तो वेगळ्या लेवलला जातो. आणि त्याच्यामुळे आम्ही खूप प्रोत्साहित होतो. आमचं नमन एकदम सुपर हिट होतं. हे आपले जे आयोजकांनी ही जी व्हॅनिटी व्हॅन मागवलेली आहे त्याबद्दल 2 शब्द काय सांगाल तुम्ही? ह्या ज्या अभिनेत्री आपण मागवलेल्या आहेत बाहेरगावावरून, UP बिहारवरून आणलेल्या आहेत सगळ्या. आणि तुम्ही ही बघा, हीच ती रातभर व्हिडिओ लपून करत होती. ती मॅसेज करून सांगत होती आम्हाला की बघा आमच्याकडे. आज ही व्हॅनिटी व्हॅन आमच्या आयोजकांनी मागवले. त्यामुळे 2 शब्द आयोजकांचे आभार कसे मानाल? आम्हाला असं होतं की
धन्यवाद. टाकणार तर कोणच नाही. तर नाही तू माझ्याबद्दल टाक, माझ्या शिव्या घाल, त्याच्या शिव्या घाल. तोंड नाही धुवायचं. ही आमची राजकुमारी आहे. तुला आज ह्या आम्ही जो रथ मागवलाय त्याबद्दल 2 शब्द काय सांगशील? खरं तर खूपच भारी वाटलं की ह्या रथातनं आपण कधी प्रवास केला नाही आणि आज या नमनाच्या निमित्ताने या रथामधून प्रवास करायला मिळाला. मी तर त्या आयोजकांचे खूप मनापासून धन्यवाद मानेन की त्यांनी एवढा चांगला रथ आमच्यासाठी पाठवला. नक्कीच. तर मित्रांनो, आपण जे त्या ठिकाणी थांबणार आहोत त्या ठिकाणी आता आपण पोहोचलो आहोत. इथे सगळे फ्रेश होतील, चहा नाश्ता होईल. त्यानंतर आपण संध्याकाळी इथून शापूजी तळे जिथे कार्यक्रम आहे शिवजी जयंतीनिमित्त तिथे आपण निघणार आहोत. आता सध्या आपण पाहतोय या गाडीतून आलो, आता उतरून सगळे फ्रेश होणार आहेत. त्यानंतर आपली रिहर्सल होईल, थोडीशी रंगीत तालीम घेईल, थोडासा सराव घेतला जाईल. त्यानंतर आपण शापूजी तळे जिथे आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे. तिथे हा आपला कार्यक्रम आहे माऊली कलामंच मुंबई यांचा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे हा आपल्या प्रवासाचा व्हिडिओ होता. आपल्याला रात्री नमन जे आपलं आहे त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत. तर हा व्हिडिओ एक गंमत म्हणून केलेला आहे आणि तो पोस्ट केला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.